हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज मी मोड बनवणार आहे। तर मोड कशी बनवायची हे मी रेसिपी तुम्हाला सांगते। मी 250 ग्रॅम मोड घेतली होती। मी सकाळी भिजत टाकली, तर 8 ते 10 तास ही भिजत ठेवून द्यायची असते। मोड 8 ते 10 तास झाल्यानंतर मी असं कपड्यात त्यांना बांधून ठेवायचं। एक कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवून द्यायचं। मग दुसऱ्या दिवशी आपण ते मोड अशा पद्धतीने दिसेल। बघा किती छान मोड आलेली आहे। आपण त्याला ना म्हणजे 8 ते 10 तास आपण तरी असं भिजत ठेवून नंतर रात्रीच्या वेळेस कपड्याने बांधून ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी आपण ही ओपन करायची आणि अशी छान पद्धतीची मोड आल्यावरच आपण ही मोड तुम्हाला बघा खूप सुंदर चवीला खूप छान असं लागेल। सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई ठेवू। कढई गरम झाली आहे। आता आपण गॅसवर आपलं तेल टाकायचं। आपण मी 2 चमचे हे मोठे 2 चमचे मी तेल टाकलेले आहे। आता आपण याच्यात जिरं मोहरी टाकणार आहोत। मी 1 चमचा मोहरी टाकली आहे। एक चमचा जिरं टाकलेलं आहे। मी आता कांदा टाकते। म्हणजे एक मोठा कांदा घ्यायचा आहे, बारीक कापलेला। मिरच्या टाकलेल्या आहेत, बारीक कापलेली मिरच्या टाकलेल्या आहे। कांदा मिरची टाकून झालेले आपण आता मी याच्यात ऍड करते कढीपत्ता। आता कांदा चांगला होऊ द्यायचा आहे। कांदा अजून मिरची झालेली आहे चांगली। आता आपण थोडीशी मिरची पेस्ट टाकू। आणि अर्धा चमचा लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट। मी याच्यात मिरची बारीक कापलेली पण टाकलेली, अजून पेस्ट पण टाकलेली आहे। थोडी वेगळी चव असायला पाहिजे म्हणून मी दोन्ही गोष्टी ॲड केलेली आहे। आता हे झालेलं आहे। आता आपण मसाले टाकणार आहे। सगळ्या आधी आपण याच्यात 1 चमचा धने पावडर। आता आपण मिरची पेस्ट टाकली आहे, मिरची पण टाकली आहे, तर आपण जास्त तिखट नाही टाकणार आहोत। तर अर्धा चमचा आपण तिखट टाकणार आहे। अर्धा चमचा हळद, थोडासा काळा मसाला, गरम मसाला, अजून मीठ, चवीनुसार मीठ। सगळे मसाले टाकून झाले। आपण थोडंसं पाणी टाकू, मसाले जळले नाही पाहिजे। हे मस्त चांगले मोड आलेले आपण मोड टाकू।
आलेली मोड चांगली लागते. आपल्या शरीरासाठी कडधान्य खूप आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीत तुम्ही करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आपण सगळीकडून चांगले मिक्स करून घ्यायचे. आपण मिक्स करून झालेले आहे. आता याच्यात थोडं पाणी आपण ऍड करू. जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही, आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण टाकू. पाणी टाकून झालं. जास्त पाणी आपल्याला ऍड करायचं नाहीये. आणि याला आपण आता शिजवायला ठेवूया. याला जास्त आपण प्रमाणाच्या बाहेर आपण शिजवायचं नाहीये. याचं पूर्ण पौष्टिकता निघून चाललं जाईल. म्हणून आपण ना थोडं म्हणजे थोडंसं कच्चं हवं आहे, नाहीतर याचं पूर्ण जीवनसत्व संपून जाईल. आपण झाकून ठेवू, याला शिजवू देऊया. आपण आता बघू मोड झाली आहे का. मोड झालेली आहे आपली, शिजली आहे. आपण आता सर्विंग बाउल मध्ये काढूया. आपण गॅस बंद करू आणि आपण सर्विंग बाउल मध्ये काढू. फ्रेंड्स, मोड तयार आहे. असे साधे सिंपल रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते. तुम्हाला कशी माझी रेसिपी वाटत आहे तुम्ही मला प्लीज कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. अजून तुमच्या आवडीची डिश तुम्ही रेसिपी मला माझ्यापर्यंत पोहोचू शकता. मी नक्की ट्राय करत जाईन आणि अशाच नवीन नवीन पदार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अजून शेअर करायला विसरू नका. थँक्यू.